मंडळी, एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर महाराष्ट्रातल्या जनतेनं अजित पवारांच्या माध्यमातून पुन्हा एकदा सत्ता संघर्ष अनुभवला। अजित पवारांच्या या टोकाच्या पावलामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन गटात विभागणी झाली। एक म्हणजे राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि दुसरा म्हणजे अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा गट। त्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झालाय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं। आता त्या प्रकरणी काल महत्त्वाच्या अशा दोन सुनावण्या पार पडल्या। एक म्हणजे शरद पवार गटाने दाखल केलेली अजित पवार गटाविरोधातली सर्वोच्च न्यायालयातली याचिकेची सुनावणी आणि दुसरी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगात काल पार पडलेली सुनावणी। त्यामुळे या दोन सुनावण्यांचा अंतिम निकाल काय लागतोय यावर नक्कीच सर्वांचंच लक्ष असणार आहे। मंडळी, आता तसं बघायला गेलं तर अजित पवार गटाच्या म्हणण्यानुसार राष्ट्रवादीच्या एकूण आमदारांपैकी 43 आमदार हे त्यांच्या सोबत आहेत। या आकड्यामुळे अजित पवारांची ताकद जरी आपल्याला जास्त वाटत असली तरी शरद पवारांना सगळे सोडून जात असताना उरलेले 11 आमदार मात्र त्यांच्याशी एकदम कट्टर आणि एकनिष्ठ आहेत। आता मग त्या 11 आमदार नेमके आहेत तरी कोण आणि कोणत्या गोष्टींमुळे त्यांनी पवारांची साथ सोडलेली नाहीये हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। तर बघा, शरद पवारांचे सगळ्यात पहिले जवळचे आणि विश्वासू आमदार आहेत त्यांचे चुलत नातू आणि अजित पवारांचे चुलत पुतणे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार। रोहित पवार यांनी मॅनेजमेंट मधून शिक्षण पूर्ण करून बारामती ॲग्रोची निर्मिती केली। त्यानंतर बारामती मधल्या गुणवडी गटातून ते जिल्हा परिषदेवर निवडून आले आणि पवारांच्याच मार्गदर्शनात त्यांनी आपल्या राजकीय करिअरला सुरुवात केली। पुढे 2019ला कर्जत जामखेडमधून भाजप आमदार राम शिंदे यांचा पराभव करून ते आमदार झाले। आता अजित पवारांची एकूण सत्तानाट्यानंतर रोहित पवार यांनी आपल्या आजोबांची म्हणजे शरद पवारांची साथ द्यायची ठरवलंय। अगदी अशा परिस्थितीत ते त्यांच्यासोबत उभे सुद्धा राहिले। एवढंच काय तर शरद पवार गटातून अजितदादा गटाविरोधात सर्वात आक्रमक भूमिका घेणारे ते नेते सुद्धा बनलेले आहेत। त्यानंतर दुसरे आमदार आहेत जयंत पाटील। म्हणजे जयंत पाटील अगदी 1990 पासून इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे आमदार आहेत। मागे काही दिवसांपूर्वी जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यात अश्रू आलेला नेता म्हणजे जयंत पाटील होते। ईडीची कारवाई होऊन सुद्धा जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ अजिबात सोडलेली नाहीये। 2018 पासून शरद पवारांनी जयंत पाटलांवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली होती। जयंत पाटील वेळोवेळी त्यांच्या बोलण्यातून शरद पवारांशी त्यांची असलेली निष्ठा दाखवून देतात। शरद पवार यांच्यानंतर राष्ट्रवादीमध्ये सगळ्यात मुत्सद्दी नेता म्हणून त्यांची ओळख आहे। अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांचाच आहे। पक्षाची पायाभरणी त्यांनी केली आहे। देशातील बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्या बरोबर आहेत। त्यामुळे वेगळा निर्णय होणार नाही अशी आमची अपेक्षा आहे असं जयंत पाटील म्हणाले। त्यामुळे येत्या काळात सोडून गेलेल्या आमदारांचा करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटील हे मागे राहताना दिसणार नाहीत। म्हणजे त्यानंतर तिसरे आमदार आहेत मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड। आपल्या सडेतोड भाषण शैलीमुळे विरोधकांना शिंगावर घेणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी एकदा आपल्या भाषणात बोलताना शरद पवारांनी मला राजकारणात आणलं, निदान गिरणी कामगाराच्या मुलाला कोण नेता करतो, त्यामुळे शरद पवार माझ्यासाठी विठ्ठल आहेत असं म्हणत शरद पवारांची मर्जी संपादन केली होती। अनेक वेळा ते शरद पवारांवर बोलताना भावनिकही झाले होते। आव्हाडांची हीच निष्ठा त्यांच्या कामी आली, कारण अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांना त्यांनी तातडीनं विरोधी पक्षनेतेपदी बसवण्याचा निर्णय घेतला। तसंच पक्षाच्या नवीन पक्ष प्रतोदपदीही त्यांचीच निवड केली। त्याचबरोबर अजित पवारांसोबत त्यांचं फारसं काही जमत नाही, कारण आव्हाडांनी ठाण्यातली पक्ष संघटना संपवल्याचा आरोप एकदा अजित पवारांनी भरसभेत केला होता। त्यामुळे पक्षातलं जितेंद्र आव्हाड यांचं महत्त्व शरद पवारांच्या आशीर्वादामुळेच टिकून आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। पुढच्या चौथ्या आमदार आहेत तासगाव कवठे महाकाळचे आमदार सुमनताई पाटील। म्हणजे सुमनताई पाटील या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते RR पाटील यांच्या पत्नी आहेत। आबांच्या निधनानंतर सुमनताई तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या। त्यासाठी त्यांना आणि RR आब्बा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना राजकीय पाठबळ हे शरद पवारांनीच दिलं होतं। त्या जोरावरच तर आता रोहित पाटील यांनी 2022 साली कवठे महाकाळ नगरपंचायत आणि आता तासगाव बाजार समिती काबीज केली आहे। बाकी सुमनताई पाटील किंवा पाटील घराणं हे अजितदादा गटासोबत जाणं तसं अशक्यप्राय मानलं जातं, कारण असं करणं म्हणजे त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल। त्यामुळे शरद पवारांसोबतच राहणं त्यांनी पसंत केलंय। पाचवे आमदार आहेत काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल देशमुख।
अनिल देशमुख म्हटलं की सर्वात पहिल्यांदा त्यांचं कथित वसुली प्रकरण समोर येतं, ज्यामुळे त्यांना त्यांच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि जेलमध्येही जावं लागलं. तसं तर ईडीच्या भीतीनं अनिल देशमुख यांनी अजित पवार गटात जायला होतं, पण त्यांनी तसं केलं नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचा मतदारसंघ. मंडळी, अनिल देशमुख हे राजकारणात आले ते अपक्ष म्हणून. 1995ला काँग्रेसनं त्यांना उमेदवारी नाकारली, पण 1999ला जेव्हा राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा पवारांनी मात्र त्यांना संधी दिली आणि 2014 ते 2019 हा काळ सोडून ते काटोल मतदारसंघातून सलग निवडून आले. अगदीच काय, तर पवारांनी त्यांच्या पक्षातल्या अनेक दिग्गज नेत्यांना सोडून अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद दिलं. दुसऱ्या बाजूला आता काटोल मतदारसंघातून अनिल देशमुखांचे विरोधक समजले जाणारे आशिष देशमुख हे 2024ला भाजपकडून निवडणूक लढवण्याचे संकेत आहेत. त्यामुळे काटोल मतदारसंघातली उमेदवारी वाचवणं हे देशमुखांसाठी मस्ट असणार आहे. त्यामुळेच त्यांनी शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं असावं असं काही जाणकारांचं म्हणणं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेकांच्या मते मुळातच अनिल देशमुख हे पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. यानंतर 6वे आमदार आहेत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री राजेशजी टोपे. ते घनसावंगी मतदारसंघातून 1999 पासून सलग 5 टर्म झाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून येत आहेत. सध्याला त्यांनी शरद पवार गटासोबत राहणं पसंत केलंय. त्याचं कारण म्हणजे आमदार राजेश टोपे आणि त्यांचे वडील अंकुशराव टोपे हे अगदी काँग्रेस काळापासूनच पवारांशी निष्ठा राखून आहेत. दुसऱ्या बाजूला मागे लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अजित पवार हे टोपेंवर नाराज असल्याची चर्चा होती. त्याचं कारण म्हणजे परभणी लोकसभा मतदारसंघात असलेल्या टोपेंचं वर्चस्व असणाऱ्या घनसावंगीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर यांना तितकीशी मतं मिळाली नव्हती आणि म्हणूनच राजेश विटेकर यांचा पराभव झाला. यावरूनच अजित पवार हे टोपे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी अजित पवार यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला होता. याच काही कारणांमुळे राजेश टोपे हे शरद पवारांसोबत आहेत. यानंतर पुढचे 7वे आमदार आहेत आमदार बाळासाहेब पाटील. म्हणजे आमदार बाळासाहेब पाटील हे कराड उत्तरचे आमदार आहेत आणि त्यांनी आपण शरद पवारांच्याच भूमिकेसोबत असल्याचं स्पष्ट केलंय. बाळासाहेब पाटील हे 1999 पासून इथं सलग आमदार आहेत. तसं तर कराडच्या एकूण राजकारणावर यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे शरद पवारांचाच प्रभाव राहिलेला आहे. पण दुसऱ्या बाजूला शरद पवार ज्या रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेत बाळासाहेब पाटील हे सुद्धा संचालक आहेत. त्यामुळे संस्थेतले शरद पवारांचे पाटील यांच्याशी हितसंबंध चांगले आहेत. त्यामुळेच कदाचित अजित पवारांचा फोन येऊन सुद्धा बाळासाहेब पाटलांनी शरद पवारांसोबतच राहण्यासाठी पसंती दिली. पुढचे आणि 8वे आमदार आहेत पालघरचे सुनील भुसारा. 2019 साली पालघरच्या विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून सुनील भुसारा निवडून आले. खरं तर या मतदारसंघात भाजपचंच पहिल्यापासून बलाबल राहिलेलं आहे, पण तरी सुद्धा भाजपच्या डॉक्टर हेमंत सावरा यांचा त्यांनी पराभव केला. म्हणजे हेमंत सावरा यांचे वडील माजी मंत्री विष्णू सावरा हे या मतदारसंघातून 2014 साली आमदार होते. पण विष्णू सावरा यांची प्रकृती खालावल्यामुळं 2019ला त्यांचे चिरंजीव डॉक्टर हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आलं. यंदा सुद्धा त्यांना उभं करण्यासाठी भाजप पाठबळ देत आहे. अगदीच काय, तर त्यांची उमेदवारी सुद्धा फिक्स झाल्याच जमा आहे. त्यामुळं सुनील भुसारा यांना सुद्धा या मतदारसंघातून आपली उमेदवारी वाचवणं मस्ट असणार आहे. त्यातच अजितदादा गट फुटल्याच आपण शरद पवारांसोबत आहोत अशी थेट रोखठोक भूमिकाच सुनील भुसारा यांनी घेतलेली होती. अनेकदा ते अजितदादांच्या संपर्कात असल्याचं बोललं जात होतं, पण वेळोवेळी त्यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं. यानंतर 9वे आमदार आहेत प्राजक्त तनपुरे. म्हणजे प्राजक्त तनपुरे हे नगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये ते या मतदारसंघातून निवडून आले होते. प्राजक्त हे तनपुरे घराण्यातले 3ऱ्या पिढीचे तरुण नेते आहेत. त्यांचे आजोबा हे 2 टर्म तर वडील 5 टर्म इथून आमदार होते. त्यांचे वडील प्रसाद तनपुरे हे 1 टर्म खासदार सुद्धा राहिलेले आहेत. विशेष सांगायचं म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या आई डॉक्टर उषा तनपुरे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्या सख्या भगिनी आहेत. म्हणजेच काय, तर प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत. असं बोललं जातं की कदाचित त्यामुळेच प्राजक्त हे पहिल्यांदाच आमदार झाले आणि पहिल्या झटक्यात ते राज्यमंत्री झाले. दुसरं म्हणजे तनपुरे घराण्याची इतकी मोठी कारकीर्द असून सुद्धा त्यांना आजवर कधीच मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं. म्हणून त्यांच्याकडे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन या 5 खाती असलेल्या राज्यमंत्री पदाची ही जबाबदारी देण्यात आली. या काही कारणांमुळे सध्याच्या परिस्थितीला प्राजक्त तनपुरे यांनी मात्र आपले मामा जयंत पाटील यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलाय. मंडळी, शरद पवारांसोबत कट्टर असणारे 10वे आमदार आहेत बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर.
2019ला आपले काका जयदत्त क्षीरसागर यांना नमून संदीप क्षीरसागर हे आमदार झाले. तसं तर संदीप क्षीरसागर यांना राजकारणात आणण्याचं श्रेय अजित पवारांना जातं. पण तरी सुद्धा आमदार झाल्यावर मात्र संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या छत्रछायेखाली वाढले. आता बीड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघितलं जातं. पण धनंजय मुंडे यांनी अजितदादांसोबत जायचं ठरवल्यामुळे शरद पवार यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्यामुळे बीडचं नेतृत्व करण्याची संधी आता संदीप क्षीरसागर यांच्याकडे चालून आलेली आहे. एकूण याचमुळे संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांसोबत राहणं पसंत केले. यानंतर 11वे आमदार आहेत अशोक पवार. म्हणजे अशोक पवार हे पुण्याच्या शिरूर हवेली मतदारसंघाचे आमदार आहेत. ते घोडगंगा साखर कारखान्याचे सुद्धा चेअरमन आहेत. तसं तर अशोक पवार हे अजितदादांच्या शपथविधी सोहळ्यावेळेस उपस्थित होते. पण 3 दिवसांनी मात्र त्यांनी अचानक भूमिका बदलत आपण शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं. या सगळ्या सत्तानाट्यानंतर त्यांनी अजितदादा गटानं आमच्या खोट्या सह्या घेतल्या असं सांगितलं आणि ते YB सेंटरला सुद्धा उपस्थित राहिले. तर बघा आता हे 11 आमदार त्यांच्या लोकल पॉलिटिक्स मधील राजकीय अपरिहार्यतेमुळे म्हणा किंवा शरद पवारांच्या निष्ठेमुळे म्हणा आज शरद पवार गटासोबत एकनिष्ठ आहेत. यांच्याशिवाय विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, खासदार अमोल कोल्हे ही देखील काही निष्ठावंत नेत्यांची उदाहरणं आहेत. पण पुढे जाऊन कोण पवारांची किती साथ देणार हे येणारा काळच ठरवेल. असो, बाकी पडत्या काळात शरद पवार यांच्याशी निष्ठा ठेवलेल्या आमदारांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष वारी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.